नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। अंगणवाडी सेविका भरती 2025 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अंगणवाडी सेविका भरती 2025 ही भरती आहे। रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे। पात्रता तुम्हाला इथे 12वी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज फी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही आहे। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये सुद्धा इथे पाहणार आहोत। अंगणवाडी भरती 2025 ही भरती निघालेली आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी रत्नागिरी या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। अंगणवाडी सेविका या पदासाठी ही भरती आहे। पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। तारीख आहे अर्ज करण्याची 6 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। पदाचे नाव काय आहे तर अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका हे पदाचे नाव आहे। विभागाचे नाव काय आहे, महिला व बाल विकास अंतर्गत ही भरती होणार आहे। शैक्षणिक पात्रता तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा तुम्हाला 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात येणार आहे। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला सेविकासाठी दरमहा रुपये 13,000 रुपये इथे मिळणार आहे। मदतनीससाठी दरमहा 7,500 रुपये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे। अर्ज सादर करण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे बघा। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी रत्नागिरी सिंधुदुर्ग कुलकर्णी कंपाऊंड जेल रोड रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज कधीपासून सुरुवात झालेली आहे करायला, 20 फेब्रुवारी 2025 पासून इथे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे 6 मार्च 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे। त्यानंतर बघा आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये सुद्धा इथे पाहणार आहोत। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प रत्नागिरी सिंधुदुर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी भरती होणार आहे। पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा कुठल्याच ठिकाणी ही भरती होणार आहे इथे सांगण्यात आलेले आहे संपूर्ण सविस्तर डिटेल। इथे शहराचे नाव, रिक्त पदाची संख्या, सेविका आणि मदतनीस, अंगणवाडीचा नाव आणि सेरा, कुठल्या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडीमध्ये काम करायचं हे सुद्धा इथे सांगण्यात आलेले आहे। दापोली या ठिकाणी मदतनीससाठी एक जागा आहे आणि मदतनीससाठी कुठल्या गावामध्ये ही भरती होणार आहे, वाडाचा कोंड या ठिकाणी ही भरती असणार आहे। ग्राहगर यांच्यासाठी बघा सेविकासाठी 2 आणि मदतनीससाठी 1। सेविका बघा कुंभारवाडी कीर्तनवाडी आणि मदतनीससाठी देवफाटा या ठिकाणी जागा आहे। देवरुख यांच्यासाठी मदतनीससाठी सुद्धा एकच जागा आहे, खालची आळी, ही कुठे जॉब असणार आहे, खालची आळीला। मंडणगड यांच्यासाठी मदतनीससाठी 2 जागा आहेत, एक आदर्शनगर आणि कोचर गावठाण या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर खेडसाठी सुद्धा मदतनीससाठी असणार आहे, महात्मा फुले नगर या ठिकाणी असणार आहे। रत्नागिरीमध्ये सेविका 3 जागा आहेत आणि मदतनीससाठी 1 जागा आहे। सेविकासाठी बघा खंडपे, वठार, मुरगमवाडा, पांढरा समुद्र, मिरकडवाडा या ठिकाणी असणार आहे आणि मदतनीससाठी मांडवी या ठिकाणी असणार आहे। राजपूरसाठी बघा मदतनीससाठी 2 आहेत, त्यामध्ये बघा समकार बौद्धवाडी आणि मुस्लिम मोल्ला या ठिकाणी ही जागा असणार आहे। त्यानंतर लांजामध्ये बघा मदतनीससाठी 4 जागा असणार आहेत, कुर्वे, पुरगाव, पश्चिम रेस्ट हाऊस, पूर्व रेस्ट हाऊस आणि देवराई या ठिकाणी ही जागा असणार आहे। टोटल अशा पद्धतीने बघा मदतनीससाठी 13 आणि सेविकासाठी 5 अशा इथे जागा आहेत। त्यानंतर बघा अटी व शर्ती सुद्धा इथे दिलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। पदाचे नाव काय आहे, सेविका व मदतनीस यासाठी भरती होणार आहे। मानधन बघा सेविका यांच्यासाठी 13,000 आणि मदतनीससाठी 7,500 रुपयेचं तुम्हाला इथे मानधन मिळणार आहे। बघा शैक्षणिक पात्रता इथे मध्ये काय सांगितण्यात आलेलं आहे, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी 12वी पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा राज्य शिक्षण मंडळ अथवा तसंच समकक्ष
शैक्षणिक अर्हता आवश्यक राहील। तथापि उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12वी पास नसेल तर तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून तुम्ही जर डिग्री पास असाल तर त्याचे गुणदान म्हणजे गुणांकन तुम्हाला इथे लागणार आहेत। त्यामध्ये परिशिष्ट अ मधील गुणदान तक्त्यानुसार गुणानुसार करावे असं सांगण्यात आलेलं आहे। बघा, पदवीधर उमेदवारांचे 12वी उत्तीर्ण असलेले असे समजून शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने तुम्ही इथे निवड करू शकता असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला काय काय कागदपत्रे जोडायचे, जर तुमचं 12वी पास असेल तर ते जोडू शकता, पदव्युत्तर पदवी असेल ते जोडू शकता, D.Ed B.Ed MS CET असेल ते सुद्धा तुम्ही इथे डॉक्युमेंट्स लावू शकता आणि त्यानंतर तुमच्या मार्कानुसार तुम्हाला इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर तुम्ही तिथले रहिवासी असणं गरजेचं आहे। लहान कुटुंब प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र लागणार आहे। वयाची अट बघा 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयासाठी 4 वर्ष सवलत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे। ज्या ठिकाणी विद्यार्थी किती पर्सेंट आहेत, मराठीचे जर 50% लेकरं असतील तर तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे। उर्दूचे 50% लेकरं असतील तर तुम्हाला तिथे उर्दू लँग्वेज येणं गरजेचं आहे। जर हिंदी लँग्वेजचे 50% विद्यार्थी असतील तर तुम्हाला हिंदी येणे गरजेचं आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। 6/3/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे। ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतर बघा, अर्जाचा नमुना दिलेला आहे। अर्जाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचं ही सुद्धा माहिती इथे मी देणार आहे। बघा, तुम्हाला इथे स्वाक्षरी इथं तुमचा फोटो चिटकवायचा आहे, ते सही करू शकता। त्यानंतर बघा, तुम्हाला इथे संपूर्ण सविस्तर माहिती लिहायची आहे। तुम्ही कुठल्या पदासाठी फॉर्म भरताय त्या ठिकाणी तुम्ही राईट अशी खूण करू शकता। अर्जदाराचे संपूर्ण तुम्हाला नाव लिहायचं आहे, कायमस्वरूपीचा तुमचा पत्ता तुम्ही इथे लिहू शकता। त्यानंतर बघा, प्रभाग क्रमांक किंवा नाव तुमचं लिहायचं आहे। विवाहिक स्थिती तुम्ही मॅरिड आहेत, अनमॅरिड आहेत, घटस्फोटिक आहेत किंवा त्यानंतर काय आहेत ते तुम्ही इथे लिहू शकता। अपत्य असल्यास किती अपत्य आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि त्यांचा जन्मतारीख सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे। कोणत्या विभागातील अंगणवाडीकरिता तुम्ही अर्ज करताय ते सुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख सुद्धा टाकायचं आहे। त्यानंतर आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे। शैक्षणिक पात्रता तुम्ही 7वी पास आहात, 10वी पास आहात, बघा शैक्षणिक पात्रता सुद्धा इथे टाकायची आहे। 10वी पास आहेत, 7वी पास आहेत, 12वी पास आहेत, पदव्युत्तर पदवी पास आहेत किंवा D.Ed B.Ed अन्य इतर एज्युकेशन असेल ते सुद्धा इथे माहिती लिहायचं आहे। त्याच्यामध्ये उत्तीर्ण वर्ष, गुण आणि श्रेणी तुम्हाला इथे टाकायचं आहे। तुम्हाला जर अनुभव असेल तर अनुभव सुद्धा इथे टाकू शकता। त्यामध्ये कुठल्या प्रकारचा अनुभव आहे ती सुद्धा माहिती इथे भरू शकता। तुम्ही कुठल्या जातीमधून अर्ज करताय ती सुद्धा जात तुम्हाला इथे लिहायची आहे। अर्जदाराचे अल्पसंख्य आहेत का, तर तुम्ही मागासवर्गीय किंवा अल्पसंख्य आहेत का ते सुद्धा तुम्ही इथे असल्यास कुठल्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू कुठली लँग्वेज येते बोलायला, वाचायला किंवा लिहायला ते सुद्धा इथे टाकू शकता, टिक करू शकता। तुम्ही अनाथ आहात का, त्यानंतर काय आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे विद्यार्थी असाल, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या जर तुम्ही विधवा पत्नी असाल किंवा त्यांचे मुलगा असाल व मुलगी असाल ते सुद्धा तुम्हाला होय नाही इथे टिक करू शकता। त्यानंतर बघा, शासकीय संस्थेत असलेल्या विधवा पुरुषांची वाईफ आहेत का तुम्ही किंवा अनुदानित संस्थेमध्ये असलेल्या विधवा आहेत का, इतर विधवा आहेत का ते संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही इथे टाकायची आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडायचे ते सुद्धा इथे टिक करू शकता। बघा, अशा पद्धतीचे इथे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। यापैकी कुठले डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत, कुठले जोडलेले आहेत ते तुम्ही इथे टिक करू शकता। अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती। याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर ते PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।